हाय, मी हर्षदा. सकाळची सगळी कामं उरकून आकाशकंदील भरायला घेतली. ही आजची शेवटची ऑर्डर आणि यासाठी स्वामीनी मला सगळ्यात जास्त मदत करत होती. नको नको म्हणेपर्यंत भरलेले बॉक्स रिकामे करत होती. कसंबसं तिला सांभाळलं, तिला खाऊ घालून झोपी घातलं आणि त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. आज बनवणार होते इडली. सकाळी मी तांदळाचं पीठ भिजत घातलं होतं. काल ते मी भिजायला घातलं होतं. आज ते दळून घेतलं आणि आत्ता ते फर्मेंट झाले, त्यासाठी बनवायला घेतली आहे इडली. आज सगळ्यांसाठी इडली बनवते आहे. पीठ छान फर्मेंट झालं, गरजेनुसार पाणी घातलं, चवीनुसार मीठ घातलं, एकत्र हलवून घेतलं आणि इडली बनवण्यास शिवांश मला मदत करतो आहे, कारण त्याला ती खायची आहे. आता इडलीचा कुकर लावून घेताना एक ट्रिक वापरा, म्हणजे इडली छान फुगते. पाणी गरम करायला ठेवलं आहे. इडली एका पात्रात भरून घ्यायची आणि ज्या पात्रामध्ये आपण ज्या इडली भरून घ्यायची आणि जे 3 होल दिसतात ना, त्याच्यावरती दुसरं इडलीचं जे कप आहे ते मांडायचे. म्हणजे या इडलीचं पाणी त्या इडलीवरती, वाफेचं पाणी इडलीवरती पडत नाही आणि इडली छान फुगते. इडलीचा कुकर लावला आणि चटणीची तयारी करायला घेतली. घरच्या नारळाचं खोबरं काढून घेतलं, त्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2-3 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या. चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून मिक्सरला हे बारीक करून घेतलं. आता ही आपली पहिली इडलीची बॅच तयार झाली. पाहू शकता अगदी मऊसूत फुगली. आता ही इडलीची बॅच काढून घ्यायची. दुसरी इडलीची बॅच करायला लावायची आणि सांबाराची तयारी करायची. हे गरम गरम सांबर तयार झालं आहे. ही इडली आणि सांबार खायला या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.